अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिचोंडी पाटील उपबाजाराचे भूमिपूजन पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले। हा कार्यक्रम काल मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते। यावेळी माजी मंत्री आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, तालुका उपनिबंधक शुभांगी गौड, जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास शिंदे, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन रावसाहेब शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, सचिव अभय भिसे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे यांनी केले। यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मनोगत व्यक्त केले। मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी बोलताना सांगितले की जिल्ह्यात संत्री उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे शेतकरी आणि युवकांना एक्सपोर्ट ट्रेनिंग देण्याची व्यवस्था करण्यात येईल। त्याचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे असे त्यांनी सांगितले। कार्यकर्ता बंधूंनी बघितलं, आज मला मनापासून आनंद होतोय की महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या या नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर मार्केट कमिटीच्या माध्यमातून एक नवीन मार्केट कमिटीची स्थापना होते आणि त्यांच्या उपबाजारच्या या स्थापनेच्या प्रसंगी येण्याचा योग मला आला, त्याबद्दल मनस्वी आनंद होतोय। 1954 ही मार्केट कमिटीची सुरुवात झाली आणि सातत्याने प्रगतीचा आलेख असणारी ही मार्केट कमिटी सामान्य शेतकऱ्यांच्या हक्काचं एक सुरक्षित, पारदर्शक आणि सोयीची व्यवस्था निर्माण करणारं शेतकऱ्यांच्या हक्काचं एक ठिकाण म्हणून या कृषी उत्पन्न बाजार समिती ही नावलौकिक झाली। शहरामधली त्यांची जागा ही पूर्ण झाली आणि आता नेप्ती आणि चिचोंडी पाटील या दोन ठिकाणी बाजाराची अत्यंत आधुनिक व्यवस्था करण्याचं काम या मार्केट कमिटीच्या माध्यमातून होतोय। परवाच्या काळामध्ये या सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींची रेटिंग झाली आणि 4 स्टार रेटिंग ही आपल्या मार्केट कमिटीला मिळाली। त्याबद्दल मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये सर्व भाऊ सगळे आता नामोल्लेख सगळ्यांना करण्यापेक्षा सगळेजण मला क्षमा करतील। मार्केट कमिटीचे सर्व पदाधिकारी, तालुक्यातून आलेले सर्व सोसायटी, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, आमच्या बचत गटाच्या सर्व आमच्या महिला भगिनी, सर्व आमचे पत्रकार बांधव आणि उपस्थित मित्र, प्रथमतः आपल्या या चिचोंडी पाटील येथील उपबाजार आवाराच्या भूमिपूजन समारंभासाठी आपल्या राज्याचे प्रधानमंत्री माननीय जयकुमार रावल साहेब आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनी आपला कार्यक्रम स्वीकारला म्हणून त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। एक अतिशय अभ्यासू आणि जो काही मंत्रिमंडळाचा विषय त्यांच्याकडे येईल, यापूर्वी काही खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली, पण आता प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर राज्यातल्या संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजामध्ये तो अधिक शेतकरी विमुख कसा होईल या दृष्टीने त्यांचे जे प्रयत्न सुरू आहे। माजी मंत्री आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। बऱ्याच दिवसापासून आपल्याला चिचोंडी पाटलाच्या परिसरातल्या ग्रामस्थांची, शेतकऱ्याची एक मनापासून इच्छा होती त्या चिचोंडी पाटीलला बाजार समिती स्थापन व्हावं म्हणून सगळ्याची इच्छा अपेक्षा होती। ज्या दिवशी आता मी असं भानुभाऊ असतील, आपले जगताप साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून नेप्ती बाजार समितीची ज्या दिवशी आपण सुरू केली, स्थापन केली,
त्या दिवसापासून सगळ्यांची एकच मागणी होती की आमची ही बाजार समिती सुद्धा स्थापन झाल्याचं काम झालं पाहिजे। परंतु आता आपण पाहतो का आता त्या नेमकी बाजार समितीला जर पाहिलं तर 40 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं आणि 40 कोटी कर्ज फेडता आपण पाहिलं की गेले 10-12 वर्ष गेले आणि मग आज आपण पाहतो का ती पूर्णपणे कर्ज फेडण्याचं काम आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून खरं वास्तविकता होण्याचं काम झालं। आणि मग आज जी काय तर नियुक्ती बाजार उपसमितीमध्ये काही जागा शिल्लक 7 एकर जागा शिल्लक राहिली तिथे सुद्धा विस्तारित बाजार समिती तयार करावा अशी सगळ्यांची म्हणण्याबाबत मी आज अरुण काका जगताप यांची मनापासून इच्छा होती, आजची अपेक्षा होती। परंतु आता ह्या भागातल्या लोकांनी सुद्धा मागणी केली का तर ह्याची चिचोंडी पाटलाची सुद्धा बाजार समिती झाली पाहिजे। मग म्हणलं आता याला काय पाहिजे, काय केलं पाहिजे, तर म्हणलं आता आपण रावळ साहेबांची विनंती करून आणि त्यांनाच या कार्यक्रमाला भूमिपूजनाला बोलावण्याचं काम करू। रावळ साहेब आमचं बाजार समितीचं सगळा जर तुम्हाला बायोडाटा जर पाहिला तर एकदम मला असं वाटतं का आता पूर्णपणे फेड केलेला बायोडाटा पाहायला मिळण्याचं काम होतं। उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होते, बाजार समिती सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची उत्तम चालण्याचं काम होतंय। बाजार समितीच्या माध्यमातून लोकांना शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये कांदा प्रोसेस करून कांदा उत्पादकाला न्याय मिळण्याचं काम होतंय। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साबळे यांनी केले तर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।